अजितच्या अपघाती मृत्यूनंतर देवकीच्या जीवनाची गतीच थांबली जणू. सिंगापूरमध्ये गेली 18 वर्षे राहत होते ते आणि त्यांची 2 मुले. स्वतःचे घर, 3 गाड्या इथेच कायमचे राहायचे म्हणून वाढत गेलेला पसारा आवरायला घेतले आणि लक्षात आले की प्रत्येक ठिकाणी अजित आहेच. त्याच्याशिवाय हे सारे मिटवायचे म्हणजे अवघडच आहे. कायमचे ते 2 मुलांना घेऊन राहायचे का भारतामध्ये जायचे हा विचार तिने आणि अजितने खूप आधीच केला होता. एकाला जरी काही झाले तरी दुसऱ्याने परत भारतामध्ये जायचे. आपल्या माणसाजवळ आपल्या संस्कृतीशी नाळ जोडत राहायचे. मोठा मुलगा 20 वर्षाचा, धाकटी मुलगी 13 वर्षाची आणि देवकी असे एक दिवस पहाटे घरी आले. सोबत अजितच्या अनंत आठवणी. सासू सासरे म्हातारे असले तरी अजूनही घरी नीट राहत होते. घरात घरकामवाली बाई, स्वयंपाकाची बाई आणि मदतीसाठी आणि इतर कामासाठी एक बाई येऊन जाऊन होते. 3 बेडरूमचा मोठा फ्लॅट होता. घरात एक गाडी आणि ड्रायव्हर. आल्यावर पहिला महिना माणसे भेटायला यायची. तोच विषय, तीच अपघाताची कहाणी. कसे घडले, काय झाले. देवकी आलेल्या सांगायची, पण रात्र झाली की रडायची. माहेरकडची माणसे, सासरची माणसे, मित्रमंडळी सगळे येऊन भेटून गेले. काही मदत हवी असल्यास करण्याची तयारीही दाखवली. पुढचे काही दिवस मुलांच्या शाळा कॉलेजचे लागण्यासाठीच गेले. लेकीची शाळा सुरू झाली आणि लेकाने राहिलेला आर्किटेक्चरचा कोर्स पूर्ण करायला घेतला. सोबत दोघांची कटकट पण. इथे असेच नाही, तसेच नाही, हेच आहे, तेच आहे. पण देवकीने आधीच सांगितल्याप्रमाणे परत जायचे रस्ते बंद झाले होते हे त्यांनाही माहीत होते. देवकीचा सुरुवातीचा खूपसा वेळ बँकामध्ये जाणे, सगळ्या ठेवीवर अजितचे नाव काढून घेणे, बाकी पैसे गुंतवून करून मुलांसाठी बाजूला ठेवणे ही कामे करण्यात जाऊ लागला. जरी ती सासू सासऱ्यांना माहिती देत असली तरी आता मात्र खूप सावध होती. मधूनच तिला सिंगापूरला जाण्याआधीच्या दिवसांची आठवण होत असे. अजित जरी तिला माहिती होता तरी हा प्रेमविवाह नक्कीच नव्हता. एकुलता एक लेक अजित आणि त्यांचे आई वडील या त्रिकोणामध्ये देवकीला काही लवकर स्वतःचा कोण सापडेना. लेक आपल्या हातातून बायकोच्या हातात जाऊ नये म्हणून आईने केलेला खटापटोप, स्वतःची नोकरी असलेल्या देवकीचाही सासूने केलेला पैशावरून छळ. तू तुझे पैसे बाजूला ठेव, गुंतवू म्हणून गोड गोड बोलून तिचे पैसे गुंतवले आणि मग तिला घरातील एक पैसाही हातात दिला नाही. नकळतपणे सगळा संसार सासूच्याच हातात राहिला. पुन्हा गुंतवलेले पैसे मिळाले की स्वतःच्या नावाने ठेवी करून सासू मोकळी. अजितला समजले, पण तो म्हणायचा, तुला काही कमी पडते का घरात मोकळेपणा नाही, सामंजस्य नाही, स्वतःचा संसारही नाही. त्यातच लेक झाला आणि सासूचे वागणे बदलले. तिला देवकीचे कोणतेही वागणे उधळपट्टी वाटू लागले. काटकसरीवरून सल्ले देऊ लागली. ऑफिस, घरकाम, लहान मूल, देवकीचे आणि अजितची चांगलीच भांडणी होऊ लागली. कधी ऑफिसमुळे नातवाला सांभाळायचे तर सासू देवकीला लावू लागली. बाई लावली तर सासू तिलाही देवकीबद्दल नाही ते भरू लागली. लेकाला तोंडात बोट घालायची सवय लागली. नखे कुरतडायची सवय लागली. तो नीट खाईना, बोलेना म्हणून वेगवेगळे डॉक्टर्स झाली, थेरपी झाली आणि त्याचवेळी अजितला सिंगापूरची ऑफर आली. सुरुवातीला अजित एकटाच गेला आणि देवकी जणू तवाडीतच सापडली. तिकडे माझा लेक तुमच्यासाठी काम करतोय आणि तुम्ही उधळा म्हणत सासू तिलाच बोलू लागली. तिने केलेले काहीच तिला पटेना, त्यात पैसेही सासूकडेच. हळूहळू देवकीने स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला सुरुवात केली. गुंतवणूक बंद करून तिचा पगार तिच्या जवळ ठेवला. घरातील कामाच्या बायका वाढवल्या. लेकाला चांगल्या पाळणाघरामध्ये ठेवले. तिचे ऑफिसही मुलाच्या वेळेत ॲडजस्ट केले. विकेंडला मुलाबरोबर घराबाहेर वेळ घालवू लागली. सासू सासरे बोलायचे, ओरडायचे, पण तिने आता दुर्लक्ष करायला सुरुवात केली. अजितच्या कानावर गोष्टी जायच्याच, थोड्या आईकडून आणि थोड्या देवकीकडूनही. त्याला दोन्ही बाजू पटायच्या. आईवडील त्यांच्या बाजूने सांगायचे, देवकी तिच्या. अखेरीस अजितने त्यांचा संसार सिंगापूरला हलवला आणि घरातील भांडणे थांबली. देवकी लवकरच रुळली. डोके शांत झाले. स्वतःचा संसार सुरू झाला. अजितही तिला साथ देऊ लागला. घरातील शांत आनंदी वातावरणामध्ये लेक मोठा होऊ लागला. देवकीनेही नोकरी सुरू केली. काही वर्षांनी त्यांना मुलगीही झाली आणि संसाराचा चौकोन पूर्ण झाला. भारतामध्ये जाणे येणे ठेवलेच होते. आईबाबांसाठी बँकेमध्ये वेगळे खाते करून तिथे
नियमितपणे खर्चासाठी पैसे टाकले जात असत. सगळेच तिकडे असल्यामुळे तुम्ही इकडे या असे सांगण्याखेरीज आईवडिलांकडेही काही बोलायला नसायचे. अधूनमधून त्यांच्याही सिंगापूर ट्रिप होऊन गेल्या. सिंगापूरला गेल्यापासून देवकी एक शिकली होती, ते म्हणजे सासू सासरे वाईट नाहीत. त्यांनी लेकाला पैशासाठी धरून ठेवले आहे, पण प्रेमाने. पैसे त्यांची पण गरज आहे. आता या वयामध्ये ते पैसे कमावू शकत नाहीत. आजपर्यंत कमावलेले पैसे त्यांनी घरासाठी, मुलासाठीच वापरलेले होते. पण इतकेही पैसे जवळ नव्हते की ते काही पैसे स्वतःच्या म्हातारपणासाठी म्हणून बाजूला ठेवू शकतील. आपला लेक बायकोचे ऐकून आपल्याला पैसे देणार नाही, ही त्यांना असलेली कायमची भीती. त्या भीतीमधूनच त्यांनी देवकीलाही कायम धाकात ठेवले आणि पैशासाठी हात पसरायला लावले. तिला तिच्या मनासारखा पैसाही वापरू दिला नाही. हे सारे देवकी सिंगापूरला गेली आणि हळूहळू तिला समजत गेले. कधी स्वतःच्या अनुभवातून, कधी मैत्रिणीच्या, तर कधी सासू सासऱ्यांच्या बोलण्यामधून. मग तिला सासू सासऱ्यांच्या वागण्याचे अर्थ समजले आणि ती शांत झाली. नंतरही ती जेव्हा जेव्हा भारतामध्ये गेली तेव्हा तेव्हा तिने त्यांना समजून घेण्याचाच प्रयत्न केला. पण वय वाढत जाते तशी पैशाची भीतीही वाढत जाते. लेकाचा संसार, मुले ह्यांना लागणाऱ्या पैशाचा आकडाही वाढत जातो. आज 18 वर्षांनी देवकी पुन्हा सासू सासऱ्याबरोबर राहायला आली होती, कायमची. सासू सासऱ्यांच्या मनातील भीती आता वेगळी होती. लेक नाही, सुनेच्या हातात पैसे. नातवंडे मोठी झालेली, सतत तिला चिकटलेली. तिने काहीच पैसे दिले नाही, तर ठरलेल्या दिवशी तिने त्यांच्या खात्यात पैसे भरले आणि सासू सासऱ्यांना सांगितलेही. पण तुम्ही सगळे आलात, घरातील खायची तोंडे वाढली, पुन्हा शिक्षणाचे खर्च, कामाला इतक्या बायका, कसे परवडणार? सासूने पाळा सुरू केला आणि देवकी विचारात पडली. ते खरेही होते, पण सगळेच ॲडजस्ट करत होते ना, की फक्त ते दोघेच? म्हणूनच देवकी शांतपणे विचार करून तिचे पैसे गुंतवत होती. अजित गेल्यावर आलेले इन्शुरन्सचे पैसे, नोकरीचे आजपर्यंत साठवलेले पैसे, घर गाड्या विकून आलेले पैसे, नक्की किती पैसे आले, किती गुंतवले, कसे गुंतवले ह्याची माहिती तिने कोणालाच दिली नव्हती. मुलांनाही काही दिवस आहे तसे ॲडजस्ट करा असे सांगितले होते. कामाच्या काही बायका काढल्यामुळे घरातील पसारा, स्वयंपाकाची कामे, बाहेरची कामे ह्याचा अमाप गोंधळ झाला. सासू सासरे म्हातारे असल्यामुळे पत्तेपाणी सांभाळणे अवघड झाले. मुलांच्या शाळा, कॉलेजच्या अवेळा होत असल्यामुळे गोंधळ उडाला. देवकीचेही ऑफिस सुरू होऊन 2 महिने झाले होते. नकळतपणे सासू सासरे काटकसर खर्च यावर बोलण्यात आनंद घेऊ लागले. माझा लेक कमावून गेलाय ते उधळायला नव्हे, हे पुन्हा पुन्हा ऐकू येऊ लागले. मुलांना घरामध्ये मित्रमैत्रिणींना आणणे अवघड झाले. घरामध्ये आवडेल असा स्वयंपाक करता येणे अवघड झाले. त्यांच्या झोपायच्या वेळा, TV पाहण्याच्या वेळामध्ये त्यांना कुठेच बदल नको होता. देवकीचीही तारांबळ उडत होती. त्यांच्या पद्धतीने राहताना मुलावर अन्याय होत होता. कोणीच बदलायला तयार नव्हते. सिंगापूरला राहताना इतक्या वर्षामध्ये देवकीमध्येही काही बदल झाले होते. स्वतःप्रमाणे राहण्याची सवय झाली होती. सासू सासरे मोठ्या मुलांसमोर सतत आपला पाणउतार करत आहेत हे तिलाही पटत नसे. नियमितपणे पैसे भरूनही ते सतत पैसे पुरत नाहीत असे तिच्यासमोर म्हणत असे. त्याचाही कंटाळा आला. 6 महिने होत आले आणि देवकीचा निर्णय झाला. तिने घराजवळच भाड्याने एक फ्लॅट घेतला आणि मुलांना घेऊन तिकडे राहायला गेली. स्वतःचे सगळे सामान हलवले आणि सासू सासऱ्यांच्या रीतसर निरोप घेतला. तुमच्या खात्यामध्ये दर महिन्याचे पैसे मी भरेन, त्याची काळजी नसावी, हे आश्वासनही दिले. आज पहिल्यांदाच ती मोकळेपणाने रडत आजीच्या फोटोसमोर उभी होती. अजित, मी चुकले असे तू म्हणू शकशील रे, पण मला तरी हाच निर्णय योग्य वाटला. आज मी स्वतःला पुन्हा उभे केले. अजित, मलाही समजते की माझी मुले मला किती प्रिय आहेत ते, जसे तुझ्या आईसाठी तू. पण म्हणून मी कधीच त्यांना बांधून नाही ठेवणार. मोकळेपणाने श्वास घ्यायला शिकवणार आहे. तू काळजी करू नकोस. तुझ्या आईवडिलांकडेही मी लक्ष ठेवीन, पण दुरूनच. पहिली संधी मिळूनही त्यांनी मला बंधनामध्ये ठेवले.
नशिबाने तू गेलास म्हणून परत संधी मिळाली, अगदी नातवंडासकट संधी मिळाली. पण तेव्हाही ती संधी त्यांनी गमावली. तू सांगितलंस म्हणून मी खूप प्रयत्न केला. तिथे राहिले, प्रेमाने मार्ग काढले. पण माझ्या मुलांचेही पंख छाटले जात आहेत, हे मी पाहू शकत नाही. अजित, आज मनापासून सांगते, मी चांगली आई नक्कीच आहे, पण चांगली सासूही होईल. फक्त तिथे राहून मी चांगली सून होणार असेल तर मात्र मला माफ कर. कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.